तोडतच आपली मोजाची त्याच्या टाकायची एक एक फुल. म्हणजे तुम्ही किती एका पिशवीत किती 300 फुलं टाकतो. 300 फुलं मोजून टाकतो. याच्यात आहे ना गणपती सीझनला एक नवरात्र सीझन एक 15 दिवसाला फ्लॅश चेंज होतो. अच्छा, म्हणजे डेली निघतात. किती निघतात ॲव्हरेजली? साधारण आपण याच्यात आहे ना 12,000 गुलाब काढले. हे जे गुलाब काढल्यानंतर आहे व्हरायटीनुसार, तर हे गुलाब किती काळपर्यंत टिकू शकतं नाही का चांगल्या कंडिशन? एक आयडिया दिली, गायडन्स दिलं काय हे क्षेत्र थोडंसं उत्पन्न आहे, थोडंसं नाही का प्रॉफिट आहे, तर मग लावला. पण याच्यात हाय प्रॉफिट आणि याला खर्च पण त्या मापात आहे आणि उत्पन्न पण त्या मापात. याला थ्रिप्स जास्त अटॅक करतात. थ्रिप्सने अटॅक केला का जी गुंज राहते ना ती पूर्ण चाटली जाते. शिवराय मंडळींनो, माझं नाव आहे सचिन आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे या नवीन व्हिडिओमध्ये आणि या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे शेतकरी उद्योजक. तर मी आज आलेलो आहे आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील साईबाबांच्या नगरीमध्ये म्हणजेच शिर्डीमध्ये. तर या ठिकाणी आपण एका गुलाबाच्या शेतीमध्ये आलेलो आहे, कारण या ठिकाणी शिर्डी देवस्थान असल्यामुळे, साईबाबांची मंदिर असल्यामुळे या ठिकाणी फुलांना खूप मोठ्या प्रमाणात मागणी आहे. तर आपण या बद्दलच आपण आज या गुलाबाच्या शेतीबद्दल माहिती जाणून घेणार आहोत की कशा प्रकारे याचं या ठिकाणी लागवड केली जाते आणि डिमांड कशी आहे हे आपण आज जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. तर तत्पूर्वी तुम्ही या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हा व्हिडिओ शेअर करा आपल्या मित्राबरोबर, विशेषतः आपल्या शेतकऱ्यांबरोबर. तर चला बघूयात आपण या गुलाब शेतीबद्दल पूर्ण माहिती. तर आपल्या बरोबर आहेत या गुलाबाच्या शेतीचे मालक, तर त्यांचं आपण स्वागत करूयात आपल्या चॅनलवर. तर सर नमस्कार, तुमचं स्वागत आहे या चॅनलवर. तर तुमचं नाव आणि थोडा परिचय द्या करून. माझं नाव अविनाश सुदाम बाराते, राहणार डोराळे, तालुका राहता, जिल्हा अहिल्यानगर. तर आपण ही गुलाबाची शेती करताय ते किती वर्षापासून करतायत? ही 5 वर्षापासून. 5 वर्षापासून. ही 5 वर्ष चालू झालं. कोणत्या व्हरायटीचं आहे ते? हे डिवाइन, रेड डिवाइन. आणि गुलाब शेती लावण्याआधी काय म्हणजे काय विचार करून लावलात तुम्ही? बाकीचा दूध धंदा होता, पण त्याच्यावर प्रॉफिट काय एवढं म्हणजे हे चाललं ना. पण शेजारी पण बघितलं, शेजारचे पण म्हटले, त्यांची 15 वर्षापासून गुलाब होता. त्यांनी एक आयडिया दिली, गायडन्स दिलं काय हे क्षेत्र थोडंसं उत्पन्न आहे, थोडंसं नाही का प्रॉफिट आहे, तर मग लावला. पण याच्यात हाय प्रॉफिट आणि याला खर्च पण त्या मापात आहे आणि उत्पन्न पण त्या मापात. म्हणजे आपल्या इथं एरिया म्हणजे शिर्डी सारख्या ठिकाणी फुलाला मागणी आहे बरोबर? हो, शिर्डी आणि इथून ट्रान्सपोर्ट पण होतात, बाहेरचे इथले व्यापारी बाहेर पण पाठवतात. आता आम्ही जे गुलाब लावला शिर्डीतून जाते, आम्ही व्यापारी लावलेला आहेत गोरख गाडेकर म्हणून, तो दुसरी ट्रान्सपोर्ट करतो, म्हणजे बाहेर जातो. बाहेर जातो, मुंबई या ठिकाणी, सातारा, सांगली. जरी म्हटलं तरी बाहेर पण आणि इथं जरी डिमांड असली तरी इथं इथं पण चालतं ना, इथं पण चालतं. किती जागेमध्ये हा प्लॉट? हा 20 गुंठे आहेत. मधलं ते दोन्ही झाडांमधलं अंतर 2.5 फूट आहेत आणि गल्लीतलं अंतर ते 12 फूट आहे. 12 बाय 2.5. आणि कशी लावली तुम्ही सुरुवातीला? लागवड कशी केली? सुरुवातीला दंड पाडलेत ट्रॅक्टरने आणि छोटेसे खड्डे घेतले, एक अर्धा फूट, त्याच्यावरती हुंडी बसवलीत, शेणखत वगैरे टाकलं, माल वगैरे टाकलं आणि ड्रिप वरती. म्हणजे तुम्ही काडे लावली होती का रोप लावली? नाही, रोप लावली. रोप. आणि रोप कुठून आणली होती? म्हणजे आस्तागावून आणले, नर्सरीतून. आस्तागावची नर्सरीतून. आणि ते किती रेटने भेटले होते आपल्याला साधारण? ते 17 रुपये हुंडी भेटली. 17 रुपयाला हुंडी? हुंडी म्हणजे एक झाड. अच्छा. आणि किती 2.5 बाय 15 वर म्हणले? 2.5 बाय 12. अच्छा. आणि नंतरून त्याला काही फवारणी किंवा आहेत ना, हे वातावरण चेंज झालं की याला थ्रिप्स जास्त अटॅक करतात. थ्रिप्सने अटॅक केला की जी गुंज राहते ना ती पूर्ण चाटली जाते आणि जी कळी फ्रेश निघायची ना ती निघत नाही, ती काळी वगैरे पडते पूर्ण. म्हणजे कशी ही असली, ही थ्रिप्सनं चाटलेली ती. इथं नाही दाखवत. ही थ्रिप्सनं चाटलेली. अच्छा. याच्यावरती स्प्रे लवकर बसल्यामुळं थ्रिप्सनं अटॅक केला. आता याला असं वातावरणाचा काही परिणाम होतो का? नाही, या वातावरणात नाही काही परिणाम. टेम्परेचर जास्त वाढलं तर थ्रिप्स अटॅक करतो. अच्छा. बाकी दुसरं बाकीचं नाही काही. आणि फवारणीला किती दिवसाला करावं लागते म्हणे? 5 ते 6 दिवसाला फवारणी स्प्रे घ्यावा लागतो. कशाची फवारणी करता म्हणजे? हे आपलं कीटकनाशक, बुरशीनाशक. अच्छा. आणि पाण्याची सोय ड्रिपनी केलेली? ड्रिपनीच. दररोज 2 तास, 1 तास, पाऊस वाढला तर 4 दिवसाला. आणि याच्यामध्ये सुरुवातीला काही तुम्ही आंतरपीक घेतलं होतं का? सुरुवातीला कांदे केलते आम्ही, मोठे होतो. झाड एकदा डेव्हलप झालेत, मग ते वसवेनी ती बाकीचं भुईमुग केला, पण तो काही जमला नाही. आणि याला फुलं कसे निघतात म्हणजे रोज काढावं लागतात का काय? डेली फ्लॅश वरती राहतं. फ्लॅश आहे ना, एक 15 दिवसाला फ्लॅश चेंज होतो. अच्छा. म्हणजे डेली निघतात? डेली निघतात. किती निघतात ॲव्हरेजली? साधारण आपण याच्यात आहे ना
12,000 गुलाब काढलेला. म्हणजे याला दिवसाला हा, दिवसाला दररोज 12,000 गुलाब काढला. निघतात. हा, गणपती मध्ये. अच्छा. आणि आपल्या इथं एरियानुसार म्हणजे सगळ्यात तसं रेग्युलर चालतं ते 2,000 3,000, पण मग आपण जे हाईस्ट काढलाय तो 12,000 वर गेलेला आहे. 12,000 गेलेला आहे. अच्छा. आणि याच्यात काही कधी तोटा झालेला आहे का हा, आपल्या याच्यामध्ये? तोटा चालूच असतो. कार्यक्रम असले की त्याला मार्केट वाढतं. हा. काही असे उत्सव असले त्याला मार्केट वाढतं. काही नसलं, एक्झाम्पल चित्तरपाट्यात काहीच नाही राहत. हा, त्या टायमिंगला पूर्ण मार्केट डाऊन राहतं. डाऊन राहतं. हे जे झाड आहे त्याला ऍव्हरेजली एका झाडाला किती फुलं निघतात तर रोजचे? रोजचे आता फ्लॅशवरतीच राहतं, पण साधारण त्याला 60-70 फुलं जास्त त्याच्या पुढेच निघतात. आणि आता हे किती वर्षाचा झालाय प्लॉट? 5 वर्ष झालं. 5 वर्ष. हा, आणि 1 वर्ष जानेवारी महिन्यात आम्ही छाटणी करतो. पूर्ण रिकट घेऊन टाकतो. म्हणजे वर्षातून एकदा छाटणी छाटणी करतो. नाही खाते, पण मग आता त्याच्यावरती काही लक्ष ठेवावं लागतं. लक्ष ठेवावं लागतं बाकीचं. आणि आता तोडायला किती जण लागतात म्हणजे फुलं रोजचे? रोजचे 3-4 जण तर तोडतो आम्ही. घरातलेच? हो, घरातले. हे शेकडे वाईज. शेकड्यावर. तरी ऍव्हरेजली किती? आजच्या स्थितीला चालू आहे तर 150 रुपये शेकडा. पण कधी 40 रुपये शेकडा पण असतो, कधी 30 रुपये शेकडा पण असतो. म्हणजे सीझन नुसार. काही उत्सव असले तर मार्केट वाढतच. मार्केट वाढत. म्हणजे तुम्ही डायरेक्ट व्यापाराला? हा, इथून व्यापाराला डायरेक्ट पाठवतो. व्यापाराला देऊन टाका. तसं मग आम्ही माननीय आमदार साहेब दादांनी शिर्डीसाठी अशी जागा एक दिलेली पॉईंटनी, मग मार्केट तिथं पण सकाळच्या वेळेस मोठं भरतं. 1 वर्षापासून त्यांनी जे जागा नेमलीत ना, त्याच्यावरती खूप मोठं मार्केट भरतं आणि तिथूनच सगळं ट्रान्सपोर्टिंग होतं. अजून याला अजून काय करावं लागतं म्हणजे गवत वाढणं मध्ये? काय खुरपणी चालती, त्याच्यात तणनाशक पण चालतं. पहिली खुरपणीच करायचो, पण आम्ही आता तणनाशक मारायला लागलो ते गेल्या वर्षापासून. याला सेंद्रिय खत पण चालतं, रासायनिक खत पण टाकलेलं आहे आम्ही. अच्छा. आणि 15 दिवसांवरून एखादं लिक्विड 1261 म्हणा, 1340 म्हणा असलं, मग 15-20 दिवसातून सोडतो. अच्छा. तुम्ही अजून या गुलाबाच्या क्षेत्रामध्ये अजून काय आपण बनवू शकतो नाही का, म्हणजे जसं मोठ्या प्रमाणात असेल किंवा बाहेर जर ट्रान्सपोर्ट नाही करू शकलो तर याच्यापासून आपण काय अजून त्याचा उपयोग करू शकतो? इथं जर कंपनी असेल तर इथं जेल, गुलाब जेल वगैरे जे बांधता, गुलकंद. हा, गुलकंद जे बांधता ते बनलं असतं, पण इथं जी कंपनी नाही त्याच्यामुळं आपण पण बाहेर व्यापाऱ्यांना टाकतो, ते मग ट्रान्सपोर्ट करते. मेन म्हणजे आपल्या इथं कोणत्या सीझनला जास्त डिमांड असते ना वर्षभरातल्या? याच्यात आहे ना, गणपती सीझनला एक आणि नवरात्र सीझन. नवरात्राला. अच्छा. या 2 सीझनला फुल म्हणजे मार्केट पण फुल असतं. आणि आता पाहिलं तर तुमच्या शिर्डीमध्ये भरपूर ठिकाणी फुलाच्या शेती आहेत. हा, पण जादा करून हे गुलाब शेती, गुलाबाची शेती. गुलाब झाला, झेंडू पण झाला. कारण इथं 12 महिने ते मार्केट चालू राहतं कुठं ना कुठं तरी. तर या गुलाब शेतीसाठी जमिनीचं कसं असलं पाहिजे? जमीन कशी असली पाहिजे? याला जादा करून अशी मुरमट जमीन चांगली आहे, थोडीशी पोयटर. आणि जी काळवट जमीन आहेत ना, तिच्यावरती रोग जास्त अटॅक करतो. म्हणजे याला डावणीचा ना प्रकार जास्त आहे. बुरशी जास्त धावते, पण ती काळ्या क्षेत्रामध्ये, काळ्या रानामध्ये ती जास्त अटॅक करते. तर आता असं विचारायचं आहे का तुमच्या अनुभवानुसार, आता ही गुलाबाची शेती आहे तर ही शेती कुठं करण्यासारखी, म्हणजे कुठं केली पाहिजे? म्हणजे नाही, ही एक मुरमट जागा असली तिथंच योग्य आहे. नाही म्हणजे एरियानुसार. आता आपलं कसं, आता इथं बाजारपेठ आहे आणि शिर्डी सारखं देवस्थान आहे, तर या ठिकाणी केलं तर कधी पण चांगलंच आहे, पण असं आउटसाईडला करू शकतो का, नदीच्या काठी किंवा असं वेगळ्या ठिकाणी, नाही का? नाही, तिथं मार्केट नसलं तर ते हॅरेसमेंट करायला परवडली. म्हणजे खर्च जास्त येईल तिथं. त्यापेक्षा पहिले लावण्याआधी मार्केट जवळ पाहिजे, नाहीतर मग एखादं देवस्थान किंवा असं हे मोठं पाहिजे आपल्या याच्यासारखं, तर परवडण्यासारखं. तोडतच आपली मोजाची त्याच्यात टाकायची एक फुल. म्हणजे तुम्ही किती एका पिशवीत किती? 300 फुलं टाकतो. 300 फुलं मोजून टाकतो. आणि असे किती निघतात रोजचे ऍव्हरेज? रोजचे आता रेग्युलर चालू आहेत 12-13 पिशव्यात. पण ज्या टायमिंगला आपण जो हाईस्ट काढला तो गणपतीमध्ये जवळपास 40-45 पिशव्यांवर गेला आहे 20 गुंठ्यामध्ये. जे गुलाबाची झाड आहे त्याची लाईफ किती असते? म्हणजे एकदा लावल्यानंतर किती दिवसापर्यंत चालतं? आता हे आपले झालेत 5 वर्षे, पण मग जो शेजारी गुलाब आहेत ना पलीकडं, त्यांचे जवळ 15 वर्ष झाले तसा गुलाब आहेत. आणि खोडं पण चांगले तयार झालेत. पण मग जो नवीन आपण म्हणतो ना, नवीन जे याच्यात राहतं ना ताकद, ती जुन्यात नाही राहत.
हा हा. आणि नवीन जे उत्पन्न पण जास्त निघत, आवरेज पण जास्त निघत आणि फुलं पण जास्त निघतात. आणि जसे वर्ष वाढतात तसं त्यांचं उत्पन्न देण्याचं प्रमाण पण कमी वाढत कमी असेल. जस शेवट होतं त्याचं प्रमाण तसं कमी कमी होत जातं. कमीच होत नाही जातं. म्हणजे सुरुवातीला जर लावलं तर सुरुवातीला एक, योग्य दोन, राहतं, तीन एक असं. वर्ष ते थोडं झाड डेव्हलप हा. व्हायला टाइम लागतो, पण मग दुसऱ्या तिसऱ्या वर्षापासून ते उत्पन्न वाढत वाढतच ते चालतं. वाढत जातं. आणि शेवट आलं तर ते थोडे रोगाला पण अटॅक करतं जास्त हा हा. आणि ते उत्पन्न पण एवढं निघत नाही, आता खर्च पण जास्त होऊन जातो. तुम्ही आता 5 वर्ष झाले तर लागवड केलं, पहिले सुरुवातीला लागवड केल्यानंतर किती दिवसामध्ये तुम्हाला पहिलं म्हणजे उत्पन्न आम्हाला निघालं होतं? जवळपास हे 14 महिने चालू झाले उत्पन्न लावल्यानंतर लावल्यापासून. म्हणजे रेग्युलर चालायची 1 पिशवी 2 पिशवी, पण मग जे जास्त उत्पन्न जे हा निघलं हा. ते 14 महिन्यापासून पुढे चालू 14 झाले. महिन्यापासून. मग आता हे डेली तुमचं चालूच आहे. चालूच आहे, रुटीन चालूच. अच्छा. आणि भाव खालीवर होत असते, मग हा, जसं डिमांड वाढेल तसे वाढत जसे जात भाव असतील. वाढते त्याच्यावरती जे फुल राहतं ते पाकळी होऊन जाते त्याची. गळ होऊन जाते हा, पाकळी. गळ होऊन जाते, अशी मग त्याला पाकळी होती पूर्ण. त्याच्या क्वालिटीनुसार टेम्परेचर क्वालिटी चेंज होऊन जाते त्याची. क्वालिटीनुसार त्याला जी रेट भेटत आपल्याला असेल. पावसाळ्यात आणि हिवाळ्यात जी क्वालिटी भेटते ती उन्हाळ्यात नाही भेटत. उन्हाळ्यात नाही भेटत. उन्हाळ्यात म्हणजे त्याला मेंटेन ठेवावं लागतं पाण्याचं, आणि ते जरी किती जर ठेवलं टेम्परेचर वाढलं तरी ते पाकळी होतीच त्याची. क्वालिटी जर नसेल तर मग रेट पण रेट फुटत पण असेल कमी मग भेटतात लगेच. त्याची. पण हे जे गुलाब काढल्यानंतर आहे व्हरायटीनुसार, तर हे गुलाब किती काळपर्यंत टिकू शकतं नाही का चांगल्या कंडिशन मध्ये? हा, एक तर लय ना आपल्यापासून जावं तर 8 तास. पण ज्या टायमाला व्यापारी पॅकिंग करतात त्या टायमाला त्याच्यात बर्फ घालतात, म्हणजे त्याच्यात टेम्परेचर नाही हो म्हणून आणि त्याची पाकळी नाही हो म्हणून. आणि मोठी कॅरी बॅग भरल्यावरती त्याच्यात बर्फ टाकून ते ट्रान्सपोर्ट करतात. म्हणजे आता आम्ही घरातलेच 4 जण आहोत. ते तोडतो आम्ही दररोज सकाळी 2 तास डेली आम्हाला जातात तेवढी फुलं तोडायला. म्हणजे तुम्ही मजुराची तुम्हाला गरज पडत नाही, मजुराची नाही गरज पडत. हा. मजुराची फक्त छाटणी वगैरे करायला 1 वर्षातून खत वगैरे टाकायला तेव्हाच गरज पडते याला. तुमचे किती प्लॉट आहे म्हणले? 20 गुंठे 20 प्लॉट आहे. गुंठ्यामध्ये सर्व झाडाची छाटणी करायला साधारण खर्च किती येतो वर्षाला? तरी याला 7 ते 8 हजार रुपये खर्च येतो. 7 ते 8 हजार हा, रुपये खर्च. छाटणीसाठी. आणि खताला आणि शेणखत वगैरे ते मग जातं जवळपास सगळा खर्च आपला 15,000 पर्यंत जातो. शेणखत, रासायनिक खत वगैरे. आणि जे औषध फवारणी करतात त्याला हा, किती ते average? डेली चालूच आहे. त्याला 5 दिवसाला 600, 700, 800 रुपयापर्यंत खर्च आहेत. जेवढे भारी स्प्रे मारसेल तेवढे, पण जे डेली स्प्रे मारताना रेग्युलर 5-5, 6-6 दिवसाला, तर त्यांना 800, 700 ते 800 रुपये दर, म्हणजे 5 दिवसाला खर्च आहे. अच्छा. आणि एक 20 ते 25 दिवसाला त्यातून लिक्विड सोडायचं. 1261 म्हणा, 1340, 13 म्हणा, असले जे लिक्विड आहेत ना ते सोडले त्याच्यापासून आम्ही फायदा होतो. हे वडील आहेत माझे. तर सर तुमचा थोडा परिचय द्या ना करून. मी सुदाम कारभारी बाराशे, राहणार डोराळे, तालुका राहता, जिल्हा अहिल्यानगर. तर मी शासकीय सेवेमध्ये साधारणतः 25-30 वर्ष होतो. त्याच्यानंतर सेवानिवृत्त झालो. मला 2 मुलं आहेत. तर त्यापैकी एक सर्व्हिसमध्ये आणि घरी. तर घरी मग असं वाटलं होतं का दुसऱ्या मुलांनी पण सर्व्हिस करावी, परंतु त्याला शेती जास्त आवड असल्यामुळं त्यांनी दूधधंदा, आणि सुरुवातीला आमच्याकडे डाळिंबाचा धंदा होता, परंतु कालांतराने डाळिंबाचे रोगराईमुळे तो आमचा म्हणजे काढावा लागला तो. त्याच्यानंतर असं वाटलं की मग आपल्यालाही भुसार पिके करण्याऐवजी समजा बा असे दररोज डेली उत्पन्न देणार असं काय करता येईल. तर ते आम्ही साधारणतः 4-5 वर्षापासून हा गुलाबाच्या ह्याच्यात थोडंसं सक्रिय झालो. तर ते आम्हाला तो जरा परवडेबल वाटला, कारण कमी क्षेत्र गुंतवून उत्पन्न जास्त कशात मिळेल याच्यातून आम्ही पण सुरुवातीला आम्ही गुलाब लावल्यानंतर त्याच्यात आंतरपीक म्हणून झेंडूचं पण घेतलं 2 वर्ष. त्याच्या अगोदर कांद्याचं पीक घेतलं. त्याच्यातून त्या झेंडूमधून आम्हाला साधारणतः 1 ते 1.5 लाख रुपये 20 गुंठ्यात मिळाले 2 वर्षापूर्वी. मग आता त्याच्यानंतर झाडं थोडंसं मोठं झाल्यामुळे मग आंतरपीक वगैरे काही करता आले नाही. तरी पण मग पूर्ण गुलाब शेतीवरच आता 20 गुंठ्यामध्ये जे उत्पन्न मिळतं असं इतर कोणत्याही पिकामध्ये मिळत नाही हे आमच्या लक्षात आलं. तर आम्ही याच्यावर जास्त लक्ष केंद्रित करायचं ठरवलं. तर साधारणतः आम्हाला याच्यातून चांगल्या पद्धतीनं थोडंसं लक्ष दिलं, थोडंसं त्या पद्धतीनं
औषध पाणी वगैरे जर वेळेवर असलं तर चांगलं उत्पन्न मिळतं असं लक्षात आल्यामुळे आम्ही इकडे जास्त शेजारी पण लक्ष आम्हाला केंद्रित थोडस केलं. जास्त गायडन्स केलं शेजारी यांच्याकडे आणि आसपास इथं पहिले, आसपास बऱ्याच दिवसापासून लोकांच्या ज्या गुलाबाच्या हे होत्या, परंतु आम्हाला असं वाटायचं का गुलाबा लय काटे असतात त्याला तोडायला याला त्याला जास्त, पण तसं काही प्रॉब्लेम आतापर्यंत तरी आला नाही. असं तर धन्यवाद सर, तुम्ही छान अशी माहिती सांगितली त्याबद्दल. तर मंडळींनो, हे होते या गुलाब शेतीचे मालक. तर त्यांनी आपल्याला छान अशी माहिती सांगितलेली आहे. तर तुम्हाला ही माहिती आणि यांचा अनुभव आणि यांचा हा प्लॉट कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. आणि अजूनही जर काही प्रश्न असतील जे की माझ्याकडनं यांना विचारण्यात राहिले असतील तर तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. त्याला उत्तर नक्की त्यांच्या मार्फत देण्याचा एक प्रयत्न केला जाईल. तर या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात. आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. एक लाईक जरूर करा आणि हा व्हिडिओ शेअर कराल आपल्या मित्रपरिवार, विशेषतः आपल्या शेतकरी बांधव. आणि हो, अजूनही तुम्ही हा मराठी चॅनल जर सबस्क्राईब जर नसेल केला तर पटकन सबस्क्राईब करा. आपण असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येणार आहोत या चॅनलच्या माध्यमातून. तर भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन ठिकाणी नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.